वेलकम टू माई एस बी एजुकेशनल चैनल। आज हम पढ़ेंगे फर्स्ट स्टैंडर्ड का 13th लेसन। अब्बास हण्ಣಿನ अंगड़ी। अब्बास की फ्रूट की दुकान। हण्णु मतलब फ्रूट्स, अंगड़ी मतलब दुकान। ಶಂಕರಣ್ಣ ತಮ್ಮ ಮಗಳು ಗೌರಿಯೊಂದಿಗೆ ಅಬ್ಬಾಸರ ಹಣ್ಣಿನ ಅಂಗಡಿಗೆ ಬರುತ್ತಾರೆ। शंकरअण्णा अपनी बेटी गौरी के साथ अब्बास की फ्रूट की दुकान को आते हैं। इस तस्वीर में जो दिखाई दे रहे हैं ये शंकरअण्णा है, ये उनकी बेटी गौरी है और ये अब्बास है। ये अपनी बेटी को लेके अब्बास की फ्रूट की दुकान को आते हैं। शंकरअण्णा नमस्कार अब्बास अण्णा। शंकरअण्णा कहते हैं नमस्कार अब्बास भाई। अण्णा मतलब भाई। गौरी नमस्ते अब्बास अंकल कहती है। अब्बास नमस्कार शंकरअण्णा बन्नी बा गौरी ಏನು ಬೇಕು। फिर अब्बास कहता है नमस्कार शंकरअण्णा आओ आओ गौरी और तुम्हें क्या चाहिए कहता है। शंकरअण्णा नಮಗೆ ಪರಂಗಿ ಹಣ್ಣು ಬೇಕು। शंकरअण्णा कहते हैं हमें पपाया चाहिए। ಪರಂಗಿ ಹಣ್ಣು मतलब पपाया। अब्बास ಪರಂಗಿ ಒಂದಕ್ಕೆ 20 ರೂಪಾಯಿ, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಪರಂಗಿ ಹಣ್ಣುಗಳು ಬೇಕು। अब्बास कहता है एक पपाया का रेट 20 रुपये है, आपको कितने चाहिए पूछता है। ಶಂಕರಣ್ಣ ಒಂದು ಪರಂಗಿ ಹಣ್ಣು ಸಾಕು, ಈ ಮೋಸಂಬಿ ಹಣ್ಣಿನ ಬೆಲೆ ಎಷ್ಟು। शंकरअण्णा कहते हैं एक ही पपाया बस, एक मौसम्बी का रेट कितना है पूछते हैं। इसको मौसम्बी कहते हैं। अब्बास मौसम्बी ಒಂದಕ್ಕೆ 5 ರೂಪಾಯಿಗಳು और अब्बास कहता है एक मौसम्बी के 5 रुपये। ಶಂಕರಣ್ಣ ಚೆನ್ನಾಗಿರುವ 3 ಮೋಸಂಬಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಸೀಬೆ ಹಣ್ಣು ಇವೆಯೇ, ಬೆಲೆ ಎಷ್ಟು। फिर शंकरअण्णा कहते हैं जो अच्छे हैं सो 3 मौसम्बी दे दो और तुम्हारे पास सीबे हन्नू मतलब जाम गावा ये है क्या पूछते हैं और उसका रेट कितना है पूछते हैं। अब्बास ನೋಡಿ ಇಲ್ಲಿವೆ, ಸೀಬೆ ಹಣ್ಣು ಒಂದಕ್ಕೆ 3 ರೂಪಾಯಿ ಮಾತ್ರ, ಎಷ್ಟು ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಕೊಡಲಿ। फिर अब्बास कहता है देखिए यहाँ पर है एक गावा यानी जाम का रेट 3 रुपये है, आपको कितने फ्रूट्स चाहिए बताइए कहता है। गौरी ಎರಡು ಸೀಬೆ ಹಣ್ಣು ಸಾಕು ಅಲ್ಲವೇ ಅಪ್ಪ। फिर गौरी कहती है 2 गावा बस ना पापा कहती है। ಶಂಕರಣ್ಣ ಎರಡು ಸೀಬೆ ಹಣ್ಣು ಕೊಡಿ, ಇವು ಇಷ್ಟೇ ಸಾಕು, ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ ಆಯಿತು। फिर शंकरअण्णा कहते हैं दो जाम दे दीजिए, इतना ही बस, और कितने पैसे हो गए बताइए कहते हैं। अब्बास ಎಲ್ಲ ಸೇರಿ 41 ರೂಪಾಯಿ शंकरअण्णा। फिर अब्बास कहता है सब मिलाकर 41 मतलब 41 रुपीस हुए हैं कहता है। ಶಂಕರಣ್ಣ ಈಗೋ ಹಣವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ, ಆ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಈ ಬಟ್ಟೆಯ ಚೀಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿಬಿಡಿ। फिर शंकरअण्णा कहते हैं अभी पैसे ले लीजिए, ये पूरे सारे फ्रूट्स को ये कपड़े के थैली में डाल दीजिए कहते हैं। अब्बास ಸರಿ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ನೀವು ಕೇಳಿದ ಎಲ್ಲ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ, ಹಣ್ಣುಗಳು ಬೇಕಾದಾಗ ಬರುತ್ತೀರಿ शंकरअण्णा। फिर अब्बास कहता है ठीक है, ये देखिए आपने जो जो बोले थे वो सारे फ्रूट्स मैंने थैली में डाल दिए हैं, आपको कभी भी फ्रूट्स की ज़रूरत हो तो आते रहिए शंकरअण्णा कहता है। ಶಂಕರಣ್ಣ ಹಾಗೇ ಆಗಲಿ ಅಬ್ಬಾಸ್ ಅಣ್ಣ ಬರುತ್ತೇವೆ। ठीक शंकरअण्णा कहते हैं ठीक है हम आते रहेंगे कहते हैं। ಶಂಕರಣ್ಣ ತಮ್ಮ ಮಗಳು ಗೌರಿಯೊಂದಿಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗುತ್ತಾರೆ। फिर शंकरअण्णा अपनी बेटी को लेकर अपने घर चले जाते हैं। ಓದಿಸಿ ನಮಸ್ಕಾರ ಅಣ್ಣ ಪರಂಗಿ ಹಣ್ಣು ಬೆಲೆ ಎಷ್ಟು, ಮೂಸಂಬಿ ರೂಪಾಯಿ, ಸೀಬೆ ಚೆನ್ನಾಗಿರುವ
41. ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೇಳಿ ಅವರಿಂದ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಹೇಳಿಸಿ ಮತ್ತು ಬರೆಯಿಸಿ. ये क्वेश्चंस बच्चों को पूछ के यहाँ पर लिखाने हैं. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಶಂಕರಣ್ಣನ ಮಗಳ ಹೆಸರೇನು? ಶಂಕರಣ್ಣನ ಮಗಳ ಹೆಸರು ಗೌರಿ. ಸೆಕೆಂಡ್, ಒಂದು ಪರಂಗಿ ಹಣ್ಣಿನ ಬೆಲೆ ಎಷ್ಟು? ಒಂದು ಪರಂಗಿ ಹಣ್ಣಿನ ಬೆಲೆ 20 ರೂಪಾಯಿ. ಯಾವ ಹಣ್ಣಿನ ಬೆಲೆ 3 ರೂಪಾಯಿ? ಸೀಬೆ ಹಣ್ಣಿನ ಬೆಲೆ 3 ರೂಪಾಯಿ. ಶಂಕರಣ್ಣ ಎಂತಹ ಮೂಸಂಬಿ ಹಣ್ಣನ್ನು ಕೇಳಿದರು? ಶಂಕರಣ್ಣ ಚೆನ್ನಾಗಿರುವ ಮೂಸಂಬಿ ಹಣ್ಣನ್ನು ಕೇಳಿದರು. ಕೆಲವು ಹಣ್ಣುಗಳ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳಿಂದ ಅವುಗಳ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿಸಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬರೆಯಿಸಿ. यहाँ पर कुछ फ्रूट्स के तस्वीरें दिए हैं. ये बच्चों को इनके नाम पूछ के यहाँ पर लिखाने हैं. ಬಾಳೆಹಣ್ಣು, ಸೀಬೆಹಣ್ಣು, ಸೀತಾಫಲ್, ಕಿತ್ತಳೆ ಹಣ್ಣು, ದಾಳಿಂಬೆ ಹಣ್ಣು, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು, ಪರಂಗಿ ಹಣ್ಣು. ಕೊಟ್ಟಿರುವ ಅಂಕಿಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿಂದ ಹೇಳಿಸಿ ಅಕ್ಷರಗಳಲ್ಲಿ ಬರೆಯಿಸಿ. ये जो नंबर्स दिए हैं इन्हें कन्नड़ा वर्ड्स में लिखना है. 1, 2, 3, 4, 5. ಕೊಟ್ಟಿರುವ ಪದಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿಂದ ಹೇಳಿಸಿ ಅಂಕಿಗಳಲ್ಲಿ ಬರೆಯಿಸಿ. ये जो दिए वर्ड्स दिए हैं इन्हें नंबर्स में लिखना है. 6, 7, 8, 9, 10. ಬಿಟ್ಟಿರುವ ಪದಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳಿಂದ ಹೇಳಿಸಿ ಬಿಟ್ಟಿರುವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬರೆಯಿಸಿ. बच्चों को क्वेश्चंस पूछ के यहाँ पर जो जगह छोड़ी है वहाँ पर आंसर्स लिखाने हैं. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಪ್ರಶ್ನೆ. ಕ್ವಶನ್, ನಿನಗೆ ಯಾವ ಹಣ್ಣು ಇಷ್ಟ? आंसर, ನನಗೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಇಷ್ಟ. ये क्वेश्चंस बच्चों को पूछने हैं. तुम्हें कौन सा फल बहुत पसंद है? ಸೆಕೆಂಡ್, ನೀನು ಯಾವ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮರದಲ್ಲಿ ನೋಡಿರುವೆ? तुमने कौन से फ्रूट्स को पेड़ पर देखा है? ಆನ್ಸರ್, ನಾನು ಪರಂಗಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮರದಲ್ಲಿ ನೋಡಿರುವೆ. ಥರ್ಡ್ ಒನ್, ಪ್ರಶ್ನೆ. ನೀನು ನೋಡಿರುವ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು ಯಾವುದು? तुमने देखा हुआ बड़े साइज का फ्रूट कौन सा है? ಆನ್ಸರ್, ನಾನು ನೋಡಿರುವ ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು ಕಲ್ಲಂಗಡಿ ಹಣ್ಣು. ಫೋರ್ತ್ ಒನ್, ಪ್ರಶ್ನೆ. ನೀನು ನೋಡಿರುವ ಚಿಕ್ಕ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು ಯಾವುದು? तुमने देखा हुआ छोटे साइज का फ्रूट कौन सा है? ಆನ್ಸರ್, ನಾನು ನೋಡಿರುವ ಚಿಕ್ಕ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಣ್ಣು. ಮುಂದೆ ಕೆಲವು ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ಅಂಕಣದಲ್ಲಿ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಮಕ್ಕಳಿಂದ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಹೇಳಿಸಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ಬರೆಯಿಸಿ. ये बच्चों को पूछ के यहाँ पर आंसर लिखाने हैं. ಇಷ್ಟವಾದ ಹಣ್ಣು, अपना पसंदीदा फ्रूट. यहाँ पर अपना पसंदीदा फ्रूट लिखना है और यहाँ फ्रेंड का पसंदीदा फ्रूट लिखना है. ಗೆಳೆಯ मतलब फ्रेंड. ಮರದಲ್ಲಿ ನೋಡಿರುವ ಹಣ್ಣು, पेड़ पे लगे हुए जो अब तुमने देखा है वो फ्रूट का नाम यहाँ पर लिखना है. अपना और अपने दोस्त का देखा हुआ. ದೊಡ್ಡ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು, बड़े साइज का फ्रूट जो तुमने देखा है. यहाँ पर अपना लिखना है, यहाँ पर अपने फ्रेंड का लिखना है. ಚಿಕ್ಕ ಗಾತ್ರದ ಹಣ್ಣು, छोटे साइज का फ्रूट. यहाँ पर अपना देखा हुआ और यहाँ पर अपने फ्रेंड का देखा हुआ फ्रूट का नाम लिखना है. सूक्त बಣ್ಣ ತುಂಬಿಸಲು ತಿಳಿಸಿ. इन दोनों को कलर करना है. अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब एंड कमेंट ज़रूर करना.